एस न्यूजमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत। ढोल ताशांच्या अखंड ठेक्यात ज्योतिबाच्या नावानं चांग भल्याचा अखंड गजर सजलेल्या गगनाला भिडलेल्या सासनकाठ्या, खोबऱ्याचे तुकडे आणि गुलालाची उधळण, हलगी ताशांचा कडकडाट अशा मंगलमय वातावरणात दख्खनचा राजा श्री ज्योतिबाची चैत्र यात्रा आज उत्साही वातावरणात संपन्न झाली। श्रींचा अभिषेक, सालंकृत पूजा, पालखी सोहळा, यमाई देवीचा विवाह आणि देवाचा हा उत्सव याची डोळा अनुभवण्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक ज्योतिबा डोंगरावर आले होते। भाविकांची अलोट गर्दी आणि भक्तिमय गुलालाच्या उधळणीने अवघा डोंगर न्हाऊन गेला। गेले 2 दिवस सुरू असलेल्या ज्योतिबा यात्रेचा आज मुख्य दिवस असल्याने ज्योतिबाची पूजा ही बैठी रूपातील बांधण्यात आली आहे। त्याचं कारण म्हणजे तो गरिबांचा वाली असून येणारा भक्त जो काही ज्योतिबाला आपलं गाऱ्हाण घालत असतो आणि ते गाऱ्हाण पूर्ण करतो अशी श्री ज्योतिबाची आख्यायिका आहे। त्यामुळे ज्योतिबाचं हे रूप पाहण्यासाठी आणि ज्योतिबाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी भाविकांची धडपड सुरू असते। ज्योतिबा यात्रेचा आज मुख्य दिवस, आज सकाळी 5 वाजता श्रींना महाअभिषेक झालेला आहे। पन्हाळा तहसीलदार यांच्या हस्ते आज ज्योतिबा देवाचा अभिषेक सोहळा संपन्न झालेला आहे। तसेच श्री ज्योतिबा देवाच्या राजेशाही रूपातील आज बैठी पूजा बांधण्यात आलेली आहे। ही बैठी पूजा राजेशाही रूपातली पूजा, या पाठीमागचं कारण गोरगरिबांचा वाली, अनाथांचा वाली म्हणून या देवाला ओळखलं जातं आणि या दख्खनच्या राजा असणाऱ्या दैवताकडे जो आलेला भक्त जो मागेल तो देव हा पूर्ण करतो। अशा या भक्तांच्या संकटी धावणारा हा देवाची आज यात्रा, चैत्र यात्रा भक्तिभावाने संपन्न होत आहे। ज्योतिबाच्या चैत्र पौर्णिमेच्या यात्रेची भाविक आतुरतेने वाट पाहत असतात। या यात्रेसाठी 5 ते 6 लाखाहून अधिक भाविक येत असतात। यावेळी प्रशासनाची मोठी कसरत पाहायला मिळते। भाविकांची गर्दी मोठ्या प्रमाणात होत असल्याने बाहेर गावावरून येणाऱ्या सासनकाठ्यांचं प्रमाण जास्त प्रमाणात असल्याने दरवर्षी मानाच्या सासनकाठीचं पूजन हे दुपारनंतर केलं जायचं, परंतु त्यामध्ये बदल करून यावर्षी मानाच्या सासनकाठीचं पूजन हे दुपारी करण्यात आलं। यावेळी मोठ्या उत्साहात सासनकाठीचं पूजन करून मार्गस्थ केल्यानंतर बाकीच्या सासनकाठींचं पूजन करण्यात आलं। यावर्षी आपण 1 तास आधी शासनकाठ्यांचं पूजन घेतलेलं आहे। त्याच्यामुळे आपण पाहता की या ठिकाणी जी गर्दी आहे ती अतिशय नियंत्रणात आहे आणि लोकांना कुठल्याही प्रकारचा त्रास दर्शनात किंवा शासनकाठ्यांच्या सोबत राहताना होत नाहीये। ज्योतिबाला येणाऱ्या सासनकाठ्या या महाराष्ट्र, कर्नाटकसह आसपासच्या राज्यातून येत असतात। येणाऱ्या सासनकाठ्या या मोठ्या वाजत गाजत आणि खांद्यावर घेऊन नाचत आणल्या जातात। सासनकाठ्या परंपरागत चालत आल्या असल्याने त्यांना खूप मोठ्या प्रमाणात महत्त्व प्राप्त झाले। त्यामधीलच एक नावजी बुवांची सासनकाठी। संत नावजीनाथ हे ज्योतिबाचे परमभक्त असल्याने त्यांना मंदिराच्या समोर असणाऱ्या पायरीवर जागा दिल्याचं भाविकांकडून सांगण्यात येतं। आमदार सत्यजित पाटील, पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांच्यासह सर्वच क्षेत्रातील मान्यवरांनी श्री क्षेत्र ज्योतिबा डोंगरावर भेट देऊन दर्शन घेतलं। महाराष्ट्रातला दुष्काळ दूर व्हावा आणि येणाऱ्या पावसाळ्यामध्ये चांगला पाऊस पडून हा शेतकरी समृद्ध व्हावा, सर्वसामान्य लोकांना एक दिलासा मिळावा अशी प्रार्थना ज्योतिबाकडे केलेली आहे। दरवर्षी यात्रा लाखो भक्त या ठिकाणी येतात, एका श्रद्धेने येतात, उत्कर्षासाठी प्रार्थना करतात। जिल्ह्याचं चांगलं व्हावं, राज्याचं चांगलं व्हावं ही ज्योतिबाचरणी प्रार्थना। ज्योतिबा यात्रेसाठी येणारे भाविक हे गुलाल खोबऱ्याची उधळण तर करतातच, पण आपला ज्योतिबा राजा हा गरिबांचा कैवारी असल्याने त्यांचं त्याच्याकडे एकच मागणं असतं की दुष्काळ हटू दे, मुबलक पाऊस पडू दे आणि कष्ट करणाऱ्या बळीराजाला सुखात ठेव, चांगलं धान्य पिकू दे, हीच मागणी या भक्तांची असते। कालपासून सुरू असलेली ज्योतिबाची यात्रा आज मोठ्या उत्साहात आणि गुलाल खोबऱ्याच्या उधळणीत पार पडली। 2 दिवस यात्रा असल्याने भाविक हे यात्रेच्या आधीच 1 दिवस डोंगरावर पोहोचले होते। मंदिराच्या प्रत्येक चौकटीवर आणि कळसावर गुलालाची उधळण पाहायला मिळत होती। नवसाला पावणारा देव म्हणून ज्योतिबा प्रसिद्ध आहे। अशीच कृपादृष्टी भक्तांवर राहू दे असं भाविक साकडं घालून माघारी फिरतायत।